Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना उबदार स्वागत आहे. Good you people came today. बरं झालं तुम्ही लोक आज आलात. Because today is the last Saturday of the year 2024. कारण की आज 2024 चा शेवटचा शनिवार आहे. And as you are about to enter the new year 2025. आणि जसं तुम्ही 2025 या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहात. We need special prayers to enter this new year. आपल्याला खास प्रार्थनेची पण गरज आहे या नवीन वर्षात पदार्पण करायला. We need God's hand देवाच्या हाताची आपल्याला गरज आहे. to support us in the new year. अशासाठी की नवीन वर्षी देवाने आपल्याला आधार द्यावा. So all those who are watching me also online, तर जे सगळे मला ऑनलाईन पाहत आहेत, get in tune with us today. सर्वांनी आज आमचा ऐकत रहा, पाहत रहा. Because today's day is a special day. कारण की आजचा दिवसच महान खास दिवस आहे. A day of breakthrough. एक नवीन कोरी सुरुवात मिळायचा दिवस आहे. A day of blessings. एक आशीर्वादांचा दिवस आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Romans 8 verse 28. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि त्यातलं 28वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, kindly open to Romans 8:28. तुमच्याकडे बायबल असेल तर कृपया ते बायबल सगळ्यांनी बाहेर काढून उघडा. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28वे वचन. And we know that God causes everything to work together for the good of those who love God and are called according to his purpose for them. रोमकरास 8:28 मध्ये लिहिलेलं आहे, आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. Praise God. देवाला धन्यवाद. As we stand at the threshold of the new year, जसं आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आज उभे आहोत, many may be reflecting on the trials and struggles and unexpected challenges that they had gone through. अनेक लोक विचार करत असतील आताच्या घटकेला की ज्या सगळ्या संकटांमधून ते गेले किंवा ज्या काही संघर्षांना त्यांना तोंड द्यावं लागलं त्या सगळ्याचा विचार अनेक लोक आता करत असतील. You may be thinking, आणि तुम्ही विचार करत असाल I reached to this place. की मी इथपर्यंत पोहोचले, What about the future? पण माझ्या भविष्याचं काय? One thing be always sure. एका गोष्टीची नेहमी खात्री बाळगा, The year will be happy only when God is with you. परमेश्वर जेव्हा तुमच्या सोबत असेल तेव्हाच वर्ष आशीर्वादित आणि आनंदित होईल. Amen. देवाला धन्यवाद. And it's easy when facing adversity to lose sight of God's plan. आणि जेव्हा किंवा आपल्या जीवनामध्ये आपण विरोधांना तोंड देतो, समस्यांना तोंड देतो, त्या वेळेला आपल्याकडनं देव कुठेतरी राहून जायची शक्यता असते. And to get frustrated or disheartened. आणि त्यावेळेला असं होऊ शकतं की आपल्याला थोडासा कंटाळा येतो, वैताग येतो, आपण नाराज होतो, असं होऊ शकतं. But in these moments, पण याच क्षणांमध्ये it's important to remember हे महत्त्वाचं आहे स्मरणात किंवा आठवणीत ठेवणं that the Bible tells us की बायबल आपल्याला असं सांगतं that we know that in all things God will work for the good of those who love him. की आपल्याला ठाऊक आहे सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर जे लोक त्याच्यावर प्रेम करतात त्यांचं चांगलंच करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Don't be worried about things which have not happened in your life. ज्या गोष्टी अजून तुमच्या जीवनात घडल्याच नाहीयेत त्या गोष्टींची चिंता करत बसू नका. Maybe in this whole year you had been expecting certain things or changes to happen. कदाचित संपूर्ण वर्षभर तुम्ही वाट पाहिली असेल की हे बदल तुमच्या जीवनामध्ये घडावेत. But पण having reached the last month of this year, आता या वर्षाच्या शेवटच्या महिन्याला आणि शेवटच्या या आठवड्याला आपण आलेलो असताना you feel a little bit disappointed. तुम्हा लोकांना होऊ शकतं की थोडंसं नाराज वाटेल. But because this thing has not happened. कारण की वर्ष संपलं पण मला हवं होतं ते मिळालं नाही, मी जे मागत होते ते मला मिळालं नाही. But don't worry. पण तरी तुम्ही काळजी करू नका. Your being alive in this year itself is a miracle. 2024 मध्ये तुम्ही जिवंत राहिलात हाच एक चमत्कार आहे की नाही? You are alive. That is a miracle. 2024 मध्ये तू अजूनही जिवंत आहेस हाच एक चमत्कार आहे की नाही? आहे ना? Some of your friends have gone. तुमच्यातल्या काहींचे मित्र वारले, They will not see 2025. त्यांना 2025 दिसणार नाहीये. But God by his grace has allowed you to see this day. पण परमेश्वराने त्याच्या कृपेनं तुम्हा लोकांना मात्र हे वर्ष या वर्षाचा हा दिवस पाहायची परवानगी दिली. If you are alive, these things will happen. Don't worry. आणि तुम्ही जर जिवंत आहात तर बाकीच्या गोष्टी सुद्धा देव करेल, सगळ्या गोष्टी होतील. Life is important. काळजी करू नका, जीवन महत्वाचं आहे ना.
You are alive. श्वास महत्वाचा आहे, तू जिवंत आहेस ते महत्वाचं आहे. God can do things. परमेश्वर मग अजूनही गोष्टी करू शकतो, अजूनही आपल्याला आशा आहे. God will change things. देव गोष्टी बदलू शकतो आणि बदलेल. And so this verse is a powerful reminder तर हे वचन आपल्यासाठी एक सामर्थ्यवान स्मरण किंवा एक आपल्याला आठवण करून देणारी गोष्ट आहे that God is always working in every situation. की परमेश्वर नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये काम करत असतो. Even in the hardest of times, अगदी अवघड अशा काळात सुद्धा परमेश्वर काम करत असतो. He is working hard to bring about good for those who trust Him and love Him. आणि जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात, जे परमेश्वरावर प्रेम करतात, त्यांच्या जीवनात सगळं काही चांगलं करण्यामागे तो असतो. Praise God. देवाला धन्यवाद. When trials come, जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये त्रास, समस्या हे येतं, don't forget God. त्यावेळेला देवाला विसरू नका. Because God has a divine purpose in everything. कारण देवाकडे दैवी संकल्प आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये दैवी संकल्प आहे. Everything that you are experiencing right now, ज्या सगळ्या गोष्टींचा अनुभव सध्याला सुद्धा तुम्ही लोक घेत आहात, there is a purpose of God. देवाचा एक संकल्प आहे त्याच्या मागे. So don't give up. मग हार मानू नका. In the midst of difficulties, सगळ्या अडचणींच्या मध्ये we may ask, कदाचित आपण विचारू why is this happening to me? की हे सगळं माझ्या आयुष्यात पण का होत आहे? Why does it seem like things are not getting का better? मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात काही चांगलं होतच नाहीये? The truth is, आणि सत्य त्याच्या मागचं असं आहे, God knows exactly why are you going through this kind of season. परमेश्वराला बरोबर ठाऊक आहे अचूक रीतीनं की या पद्धतीच्या सगळ्या या ऋतूतनं किंवा त्रासातनं तू का जात आहेस. Because He is a sovereign God. कारण परमेश्वर साम्राज्य करता परमेश्वर आहे. He sees the bigger picture. राज्य त्याचं आहे, तो मोठं चित्र बघतो. He can see the past, He can see the present, He can see your future. त्याला भूतकाळ, वर्तमान काळ, तुमचं भविष्य काळ सगळं काही ऍट अ टाइम दिसत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The struggles you face are not meaningless. ज्या संघर्षांना तुम्ही तोंड देताय ना, ते अर्थहीन संघर्ष नाही आहेत. God is using them to shape you. त्या संघर्षांना, त्या डोकेफोडीला देव तुझ्या आयुष्याला आकार द्यायला वापरतोय. God is using them to strengthen you परमेश्वर त्या संघर्षांना, डोकेफोडीला तुला ताकद द्यायला वापरत आहे and to prepare you for a future. आणि भविष्यासाठी तुझी तयारी करायला देव त्या सर्व गोष्टी वापरत आहे. The great plan that He has planned for you in 2025. ज्या सगळ्या महायोजना देवाने तुमच्यासाठी 2025 मध्ये केलेल्या आहेत, He is preparing you from now on. परमेश्वर आतापासूनच तुम्हा लोकांची तयारी करत आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. don't give up. मग हार मानू नका, Don't lose heart. निराश होऊ नका, हृदय अशी नाराज होऊ देऊ नका. What has not happened this year, it will happen in the next year. जे या वर्षी झालं नाही ते पुढच्या वर्षी घडेल. And God had planned it that way. आणि परमेश्वराने त्या पद्धतीनंच सगळं नेमलंय, योजलंय That I will not give them in 2024, but in 2025 I will give them. की 2024 मध्ये त्या लोकांना मी हे देणार नाहीये, 2025 मध्ये मी या लोकांना हे देईन. Because कारण for everything there is a time. सगळ्या गोष्टींसाठी एक वेळ असते बेटा. And God knows the best time. आणि देवाला अतिउत्तम वेळ ठाऊक आहे. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 18. रोम करा 6 अध्याय 18 वचन, Yet when we suffer now, it is nothing compared to the glory He will give us later on. तरी सुद्धा आत्ताला जो काही त्रास आपण सोसत आहोत, तो त्रास नंतर जाऊन देव आपल्याला जे वैभव देणार आहे त्या वैभवासमोर काहीच नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. आता थोडे चिमटे बसतात, बसू दे. आता थोडा त्रास होतोय, होऊ दे, काय हरकत नाही, Praise God. काही हरकत नाही. God said देव बोललाय in Jeremiah 29 verse 11. इर्मया 29 अध्याय 11व्या वचनामध्ये देव बोललाय ना, For I know the plans that I have for you. मला माहितीये ना माझ्या योजना तुझ्यासाठी काय आहेत. You don't worry, I know the plans I have for तू you. टेन्शन घेऊ नको, तू चिंता करू नको. देव म्हणतो मला माहितीये मी तुझ्यासाठी काय योजलेलं And आहे my plans are for your welfare. आणि माझ्या योजना तुझ्या कल्याणासाठी My आहेत. plans are not for your evil, माझ्या योजना तुझा नाश करायच्या नाहीये, but to give you hope and future. पण तुला आशा आणि भविष्य द्यायची माझी योजना आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I know life is full of challenges. मलाही माहितीये की आयुष्य आव्हानांनी भरलेलं आहे. आज उद्या परवा नेहमी असंच असतं. As the saying goes, आणि जशी म्हण आहे ना, there is no rose without a thorn. काट्याशिवाय गुलाब नाही. The difference between great men and ordinary men साधी माणसं आणि थोर माणसं यांच्यातला फरक हा आहे. is often that they handle how they handled life's challenges. काय फरक आहे साध्या माणसात आणि थोर माणसात, की ते आलेल्या आव्हानांना कशा पद्धतीनं हाताळतात त्याने Amen. फरक पडतो. And those who rise above their struggles do आणि because जी माणसं आपल्या संघर्षांच्या वर येतात ती काय येतात, कारण की
They simply trust in God. बस साधं कारण आहे की त्यांनी देवावरती विश्वास ठेवलाय म्हणून त्यांच्या संघर्षातून ते बाहेर पडले. In the middle of their pain, they trust in God. त्यांच्या सगळ्या वेदनेमध्ये ते देवावरती विश्वास ठेवतात. In the middle of their struggles, they trust in त्यांच्या God. संघर्षांमध्ये त्यांच्या डोकेफोडीमध्ये ते देवावर विश्वास ठेवतात. They believe त्यांचा विश्वास आहे, that God will turn their situation into something good. त्यांचा भरोसा आहे, त्यांचा विश्वास आहे की देव ही परिस्थिती काहीतरी चांगल्याकडे बदलणार आहे. And when you have that kind of trust in God, आणि अशा पद्धतीचा विश्वास आपला देवावर बसला ना God is honored. की देवाचा मान होतो. God is honored. देवाचा मान होतो. God says, आणि देव बोलला, this fellow has unquestionable trust in me. आणि मग देव म्हणतो की या माणसाचा माझ्यावरती कुठलाही प्रश्न न विचारता अढळ विश्वास आहे. I should really help him. आता मी खरोखर या माणसाला मदत केली पाहिजे कारण त्याचा विश्वास फार महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The greatest transformations सगळ्यात मोठं रूपांतर will always happen नेहमी तेव्हाच घडेल when we surrender our struggles to God जेव्हा आपण आपले संघर्ष डोकेफोड देवाच्या हातात देऊन टाकू and allow him to work in us and through us. आणि देवाला परवानगी देऊ की माझ्यामध्ये कार्य कर आणि माझ्याद्वारे कार्य कर. Amen. Amen. Right now you may be in a very tough place, आणि आत्ताला कदाचित तुम्ही अतिशय अवघड अशा जागी असाल, but things will change. पण गोष्टी बदलतील And things will change for the better. आणि गोष्टी चांगल्याकडे बदलतील. Keep hoping for the good तुम्ही चांगल्या गोष्टींची आशा बाळगत राहा and see things will work. आणि गोष्टी घडतील. Because कारण God is not just relaxing. परमेश्वर असा आरामाने बसलेला नाहीये. God is at work for you. परमेश्वर तुमच्यासाठी काम करत आहे. Trust him त्याच्यावर विश्वास ठेवा and know that he will never abandon you. आणि हे जाणून घ्या की परमेश्वर मला सोडणार नाही, कधीही सोडणार नाही. Even if things have not turned out right for you, आणि जरी गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाही झाल्या don't become bitter. तरी सुद्धा कडूपणा कधी घ्यायचा नाही Don't become discouraged. आणि कधी नाराज व्हायचं नाही बेटा. Because God has not forgotten you. कारण परमेश्वर तुला विसरलेला नाहीये. Keep trusting him. देवावरती विश्वास कायम ठेव. Keep praying. देवाला प्रार्थना सतत करत Keep राहा. believing देवावरती विश्वास कायम ठेव that he will do something marvelous in your life. की देव काहीतरी अद्भुत कार्य माझ्या जीवनात करणार आहे. आज नाही तर उद्या करेल, उद्या नाही तर परवा करेल. But he will do it for me. माझा विश्वास आहे देव करणार. Because God has not forgotten me. कारण देव मला विसरलेला नाहीये. Say, my God has not forgotten me. म्हणा माझ्या मागून सगळ्यांनी, देव मला विसरलेला नाही. He is always thinking upon me. देव नेहमी माझा विचार करत आहे. He will help me देव मला मदत करेल and he will bless me. आणि देव मला आशीर्वाद देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Throughout the year, संपूर्ण you वर्षभर must have faced challenges कदाचित तुम्ही आव्हानांना तोंड दिलं असेल and you have still faithfully come to the meetings. आणि तरी तुम्ही अगदी विश्वासूपणे सभेला आला असाल You have still continued praying. आणि तुम्ही प्रार्थना सुद्धा आजपर्यंत कायम ठेवली You असेल have continued trusting in him. आणि देवाचा विश्वास पण तुम्ही कायम ठेवला असेल And God has noticed it. आणि देवाने ते सगळं पाहिलेलं आहे. God has seen your faithfulness. देवाने तुमचा विश्वासूपणा पाहिलाय. You have been faithful in your prayer life. तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वासू राहिलाय. You have been faithful in your commitment. तुम्ही तुमच्या करारामध्ये विश्वासू You have राहिलाय. been faithful in your trusting तुम्ही God. तुमच्या देवावरच्या विश्वासामध्ये करारी राहिलाय. How can God forget you now as you have entered the last Saturday of the old year? मग जुन्या वर्षाच्या शेवटच्या शनिवारमध्ये येऊन देव तुम्हाला आता कसं विसरणार? No. नाही He विसरणार. will reward your faithfulness देव तुमच्या विश्वासूपणाला प्रतिफळ देणार and he will bring a new breakthrough in your life. आणि देव तुमच्या जीवनामध्ये एक नवीन कोरी सुरुवात करणार. Praise God. देवाला धन्यवाद. The prayers you have offered will not return void. ज्या प्रार्थना तुम्ही केलेल्या आहेत त्या रिकाम्या येणार नाहीयेत. God will move in your favor. परमेश्वर तुझ्या बाजूने काम करणार. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a great personality named David. बायबलमध्ये एका महान व्यक्तिमत्वाची नोंद केली आहे ज्याचं नाव होतं दावीद. David was a great king of Israel. हा दावीद इस्रायल देशाचा महान राजा होता. But he is also a powerful example of someone who experienced God's healings and blessings in profound ways. पण दावीद एक असं सामर्थ्यवान उदाहरण सुद्धा होता की ज्या दावीदाला आपल्या जीवनामध्ये देवाने वेळोवेळी त्याला जे आरोग्य दिलं, सुटका दिली, त्याचे अनुभव आलेले. His life was marked by struggles आणि दावीदाच्या जीवनामध्ये संघर्ष भरपूर होता and battles आणि युद्ध सारखी चाललेली असायची त्याच्या आयुष्यात and even moments of personal failure. आणि कधी कधी व्यक्तिगत अपयश सुद्धा दावीदाला यायचं. Yet through it all, तरी सुद्धा त्या सगळ्यामध्ये David trusted God.
दाविदाने देवावर विश्वास ठेवला And he experienced both healings and blessings from the Lord. आणि दाविदाला देवाकडनं आरोग्य आणि आशीर्वाद या दोन्हींचा अनुभव आला. His story can inspire and encourage us. दाविदाची कथा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देऊ शकते. As we are about to enter into the new year. जसं आपण नवीन वर्षामध्ये आता पदार्पण करणारच आहोत, दाविदाची कथा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देऊ शकते. And in this new year, आणि या येणाऱ्या नवीन वर्षी what David experienced, we can also experience. दाविदाला जे अनुभव आले तेच अनुभव आपल्याला सुद्धा येऊ शकतात. Enter the new year with hope. नवीन वर्षामध्ये तुम्ही आशेने पदार्पण करा. Enter the new year with expectations. नवीन वर्षामध्ये आशा अपेक्षा ठेवून तुम्ही पाऊल टाका. Enter the new year for blessings. नवीन वर्षामध्ये मला आशीर्वाद मिळणार असा विश्वास ठेवून पाऊल टाका. Enter the new year with this expectation that I'll be healed. या आशेनं नवीन वर्षात प्रवेश करा की या वर्षी मला आरोग्य मिळणार. That God has something in store for की me. देवाने माझ्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, David's life was far from easy. तुम्हाला माहितीये दाविदाचं जीवन कधीही सुरळीत चाललेलं नव्हतं. नेहमी काही ना काही समस्या त्याच्या जीवनात यायची. As a young man, एक तरुण मुलगा असताना he was anointed king. अभिषिक्त झाला तो राजा म्हणून. But he spent many years fleeing from King Saul. पण तरी सुद्धा अनेक वर्ष शाऊल राजापासून पळून जाण्यात त्याने घालवली. He was facing personal rejection. आणि व्यक्तिगत रीतीनं अनेक सारी नाराजी त्याला अनुभवायला मिळाली. And he was enduring emotional turmoil. आणि भावुक रीतीनं अनेक साऱ्या त्रासांना त्याला तोंड द्यावं लागलं. Amen. आमेन. Later in life, मागाहून जीवनामध्ये David made mistakes too. दाविदाने चुका सुद्धा केल्या. He made many mistakes. मागाहून जीवनामध्ये दाविदाकडून अनेक चुका सुद्धा झाल्या. And that caused pain and consequences. आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनात अनेक वेदना म्हणून त्याला परिणाम तो सोसावा लागला. But in the midst of it all, पण त्या सगळ्यामध्ये David still trusted God. दाविदाने तरी देवावर विश्वास ठेवला. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? त्रास तर येतात बेटा, चिमटे बसतात, त्रास येतात, काही ना काही आयुष्यात होत राहतं. पण त्या सगळ्यामध्ये देवावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. In the midst of it, he cried also to God त्या सगळ्यामध्ये त्याने देवाकडे रडून प्रार्थनाही केली to forgive him of his mistakes. की मला तू क्षमा कर, माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या दे बाप्पा मला क्षमा कर. And he decided that he would never make another mistake. आणि त्याने ठरवलं सुद्धा की याच्या पुढे मी परत अशी चूक करणार नाही. God forgave him. देवाने त्याला क्षमा केली. Yes, he says in Psalm 38 verse 4. आणि स्तोत्रसंहिता 38:4 मध्ये दावीद बोलला सुद्धा, My guilt has overwhelmed me like a burden too heavy to bear. माझ्यातली दोषी भावना सतत मला खात आहे आणि ते फार जड ओझं माझ्या छातीवर आहे. David's struggle was not just external, आणि दाविदाचा संघर्ष केवळ बाहेरून नव्हता, but deeply internal also. तर बाहेरूनही त्याला त्रास होत होते, आतून सुद्धा त्याला त्याची ती दोषी भावना खात होती की मी चुकलो. He suffered emotionally. भावुक रीतीनं सुद्धा त्याला त्रास झाले. He suffered spiritually. आध्यात्मिक रीतीनं सुद्धा त्याला त्रास झाले. He suffered mentally. मानसिक त्रास सुद्धा त्याला झाले. Say, असं झालं त्याच्या जीवनात but सुद्धा. yet तरी he did not leave the feet of God. त्याने हार नाही मानली आणि देवाचे चरण त्याने कधी सोडले नाहीत. That's why he wrote म्हणून दाविदानेच लिहिलंय in Psalm 23 verse 1. स्तोत्र 23:1, The Lord is my shepherd, परमेश्वर माझा मेंढपाळ and आहे, I shall lack nothing. मला काही कमी उणे पडणार नाही. Come on, say. बोला, The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not lack anything. मला काही उणे पडणार नाही. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I lack nothing. मला काही कमी नाहीये. हालेलुया, Praise God. देवाला धन्यवाद. He makes me to lie down in green pastures. परमेश्वर मला हिरव्यागार कुरणात बसवतो. He leads me beside still waters. तोच मला शांत पाण्याजवळ नेतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Proverbs 3, 5 and 6. नीतिसूत्र 3 त्यातलं 5वं आणि 6वं वचन बायबल म्हणतं, Trust in the Lord with all your heart संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा, अर्धा मर्तुकडा नाही, and lean not on your own understanding. आणि स्वतःच्या समजुतीवरती अवलंबून राहू नका. In all your ways आपल्या सगळ्या मार्गांमध्ये submit to him, देवाला शरण या, and he will make your path straight. परमेश्वर तुमचा मार्ग अगदी सरळ करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Even in the brokenness of David, आणि दाविदाची जी काही परिस्थिती होती, तो तुटलेला होता, त्या तुटक्या अवस्थेत सुद्धा he started claiming God for healing. दावीद नेहमी देवाकडे मागायचा की तू मला बरं कर, तू मला आरोग्य दे. He sought God for his healing. त्याने देवाला शोधलं, देवाला प्रार्थना केली स्वतःच्या आरोग्यासाठी. He had lots and
of ups and downs in life, बरेच सारे चढ उतार त्याच्या जीवनामध्ये आले, but he would call upon God to help him. पण तो देवाचा धावा करायचा की तू मला मदत कर. And that's how David experienced God's favor in ways that were beyond expectations. अशा पद्धतीनं तर दाविदाला देवाच्या अनुग्रहाचा अपेक्षे पलीकडचा अनुभव सारखा सारखा आला. And his life was marked by God's continual blessings. आणि दाविदाच्या जीवनावरती मग आपल्या लक्षात येतं की देवाचे सातत्याचे आशीर्वाद होते. So as we enter in the new year, तर आपण लोक सुद्धा जसं आता नवीन वर्षात जाणार आहोत, we can be encouraged by David's story, आपल्याला सुद्धा दाविदाच्या कथेतनं एक प्रेरणा मिळू शकते. because God wants to bless you in the year ahead. कारण की देवाला येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. You may face challenges, आणि कदाचित तुम्हाला आव्हानांना तोंड द्यावं लागेल, but just as God was faithful with David, पण जसं देव दाविदाशी विश्वासू होता he will be faithful to you. तसं देव तुझ्याशी सुद्धा विश्वासू राहील. थोडे त्रास आले, थोडी आव्हानं आली व हार मानू नका. Praise God. देवाला धन्यवाद. God is not only the God of David, आणि परमेश्वर फक्त दाविदाचा परमेश्वर नाहीये, but God is a God of everyone who trusts on him and love him. तोच परमेश्वर आपल्या प्रत्येकाचा परमेश्वर आहे. आपण सर्वजण जे त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याच्यावर प्रेम करतो, तो आपलाही परमेश्वर आहे. God's blessings are not just material things, देवाचे आशीर्वाद म्हणजे फक्त भौतिक गोष्टी नाही, but emotionally also he can heal you. भावुक रीतीने सुद्धा देव तुला आरोग्य देऊ शकतो. Mentally also he can strengthen you. मानसिक रीतीने सुद्धा देव तुला शक्ती देऊ He शकतो. will heal the broken relationships तुटलेली also. नाती जी आहे त्या नात्यांना पण देव आरोग्य देऊ शकतो. You can expect great growth in your life. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महान वाढीची अपेक्षा करू शकता. You can expect breakthrough in your life. नवीन कोऱ्या सुरुवातीची अपेक्षा तुम्ही ठेवू You शकता. can expect peace from God. देवाकडनं मिळणाऱ्या शांतीची आशा तुम्ही ठेवू शकता. All because of God's goodness and faithfulness. आणि हे सगळं देवाचा चांगुलपणा आहे आणि देवाचा विश्वासूपणा आहे, त्यामुळे आपल्याला मिळेल. So in this last Saturday, तर या शेवटच्या शनिवारी let us remember, चला ना सगळ्यांनी आठवण ठेवूया, God is still in the business of healing and blessing. परमेश्वर तरी लोकांना आरोग्य आणि आशीर्वाद द्यायच्या व्यवसायात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He is still in the healing business. परमेश्वर अजूनही लोकांना आरोग्य द्यायच्या व्यवसायात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God healed David. God blessed David. God lifted David. परमेश्वराने दाविदाला आशीर्वाद दिला, आरोग्य दिलं आणि वरही उचललं, उत्कर्ष दिला. He restored his life back to him आणि दाविदाचं गेलेलं जीवन जणू देवाने त्याला परत केलं, because he was almost dying. कारण दावीद जवळजवळ मरायला ठेपलेला होता. And God put his enemies to shame आणि देवाने दाविदाच्या शत्रूंना लज्जित केलं, because David prayed. कारण दाविदाने प्रार्थना केली. He says in Psalm 41 verse 10, स्तोत्रसंहिता 41:10 मध्ये दावीद बोलला, Lord, प्रभू have mercy on me, माझ्यावर दया कर, raise me up मला उचल, that I may repay these people. अशासाठी की या लोकांची परतफेड मी करावी. Praise God. देवाला धन्यवाद. David's recovery wasn't just a physical healing, आणि दाविदाची रिकव्हरी म्हणजे दाविदाला जे काही मिळालं म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य मिळालं असं नाही. it was a demonstration of God's power. शारीरिक आरोग्य तर त्याला मिळालंच, पण देवाच्या सामर्थ्याचं एक उघड प्रदर्शन दाविदाच्या जीवनात पाहायला In मिळालं. every area of his life. दाविदाच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये देवाच्या सामर्थ्याचं उघड प्रदर्शन पाहायला मिळालं. Showing David दाविदाला हे जणू काही देव दाखवत होता. that God alone has the final say over his life. ते सामर्थ्य जणू दाविदाला दाखवत होतं, सांगत होतं की शेवटी देवाचंच राज्य तुझ्या जीवनात चालणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I heard a story of a farmer मी एका शेतकऱ्याची कहाणी ऐकली who owned an old mule. आणि त्या शेतकऱ्याकडे एक जुनं खेचर होतं. One day the mule fell into a deep well एके दिवशी ते खेचर, गाढवाची एक जात, एका विहिरीमध्ये पडलं. and the farmer heard the mule braying in distress. आणि शेतकऱ्याला आवाज ऐकू यायला लागला की ते खेचर पाण्यातनं व्याकुळतेनं ओरडत आहे. And the poor animal was making a terrible noise. आणि बिचारं जनावर इतका भयानक आवाज काढत होतं ना. And so the farmer, after carefully assessing the situation, तर शेतकऱ्याने ती सगळी परिस्थिती व्यवस्थित निहाळल्यानंतर he decided त्याने ठरवलं that the mule and the well weren't worth the trouble of saving. की हे खेचर आणि त्याला होणारे त्रास म्हणजे त्याला यातनं काढायला हवंय. I mean, even the well was not worth, nor even the donkey. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं त्या शेतकऱ्याला की ते गाढव आणि ते विहीर
या दोघांनाही मदतीची गरज नाहीये कारण ते तेवढे योग्यतेचे नाहीयेत. So he called his neighbors together मग त्याने आपल्या सगळ्या शेजाऱ्यांना बोलावलं and told them what had happened. आणि सगळ्या शेजाऱ्यांना तो म्हणाला की असं असं झालंय, ते गाढव विहिरीत पडलंय. And they all agreed to bury the old mule in the well. आणि मग त्यांनी सगळ्यांनी मनाची तयारी दाखवली की आता गाढव विहिरीत पडलाय तर विहिरीतच बुडून जाऊ दे. गाढवच आहे ना शेवटी, बुडू दे. So we can put it out of its misery. म्हणजे त्याच्या त्रासातनं त्यालाही सुटका मिळेल. So at first the mule was hysterical तर पहिल्यांदा सुरुवातीला ते गाढव वेड्यासारखं वागायला लागलं. because all the villagers came and they put shovel after shovel of mud on him. कारण सगळे गावकरी आले, गावकऱ्यांनी मिळून अशी मातीच्या माती त्याच्यावरती टाकली. But something amazingly happened पण आश्चर्यकारक रीतीनं काहीतरी कार्य तिथे झालं. because they thought that we will bury him कारण त्यांना in the असं well वाटलं only. की त्या विहिरीमध्येच आपण त्याला पुरून टाकू, तर ते माती 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 अशी होतच राहिले विहिरीत. But suddenly पण अचानक that old donkey had some enlightenment ते जे गाढव आहे, जुनं किंवा म्हातारं, ते गाढव, त्या गाढवाच्या डोक्यात प्रकाश पडला that every time a shovel load of rubble landed on his back, की जेव्हा केव्हा मातीचा ढीग त्याच्या पाठीवर कोसळला he would just shake it off तेव्हा तेव्हा पाठीवरनं मातीचा ढीग तो असा झटकून टाकायचा and then step on it then. आणि त्याच्यावरती चढायचा. गाढवालाही समजतंय. So with every burden of dirt that landed on his back, तर जी काही घाण आणि माती त्याच्या पाठीवर पडली he used to shake it ती सगळी तो अशी झटकून टाकायचा. and used to step on that mud and climb up higher. त्याच मातीच्या ढिगावर उभा राहायचा आणि वर यायचा. The more they shoveled, आणि जेवढी माती बाहेरच्यांनी टाकली the more the mule shook it up and stepped up. तेवढं ते गाढव जे आहे त्याने ती माती झटकून त्याच्यावरच पाय देऊन तो वर आला. No matter how painful the blows of the rubble were on his back, आणि माती किती जोराने जरी त्याच्यावर आदळत होती, त्याला लागत no होतं, matter how much distressing the situation was for him, आणि परिस्थिती त्याच्यासाठी फार नाराजी देणारी होती, that old mule refused to give up. तरी सुद्धा त्या जुन्या म्हाताऱ्या गाढवाने हार मानणं नाकारलं. In the end, मग शेवटी battered and bruised, ते गाढव, त्याला एवढं लागलेलं, खरचटलेलं, the old mule exhausted, ते म्हातारं गाढव एकदम थकलं. yet तरी suddenly he found that he had climbed on the mouth of the well. अचानक त्याला आढळलं की त्या मातीच्या ढिगाऱ्यावर पाय ठेवून ठेवून मी तर विहिरीच्या तोंडावर आलो आता. From there he jumped out. आणि मग त्याने बाहेर उडी मारली. Praise God. देवाला धन्यवाद. So no matter what happens, तर माझं सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा की काही जरी आयुष्यात झालं, just shake it off. असं झटकून टाकायचं, Shake it off. असं झटकून टाकायचं, And डोक्याला climb up. आणि त्याच्यावरच वर यायचं. No matter what people do against you, आणि मग लोकांनी जरी तुमच्या विरुद्ध काही केलं तर करू दे. they put mud on you, लोकांनी तुमच्यावर माती फेकू दे, just shake yourself and climb on it, आणि त्याला झटकून त्याच्यावरच पाय ठेवून वर यायचं, and you will come out. म्हणजे तुम्ही बाहेर याल. People will want to bury you, बघा, लोकांना तर तुम्हाला मरण्या अगोदरच गाडायची इच्छा होणार आहे, but पण you will not be buried if God is with you. जर देव तुझ्या सोबत असेल तर तू काय असा गाडला जात नाहीस. Praise God. लोकांचं काय बाबा, लोकांना आपण आवडलो नाही तर आपण जिवंत असतानाही ते आपल्याला गाडतील. That's why Jesus came, म्हणून ते येशू आले that you will not be buried alive, की तुम्ही जिवंत असे पुरले जाऊ नये, but that you will have life. तर तुम्हाला जीवन मिळावं. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy, but I have come to give you life and life in abundance. सैतान लोकांचं चोरायला, ठार मारायला आणि लोकांचा नाश करायला आलाय, पण मी आलोय लोकांना जीवन आणि विपुल जीवन द्यायला, असं येशू म्हणाले. Look at Jesus. येशूंकडे पहा, Don't look at people who want to bury you. लोकांकडे बघू नका. आणि ज्या लोकांना तुम्हाला जिवंतच गाडायचंय त्यांच्याकडे तर बघायचंच नाही. Look to Jesus येशूंकडे बघायचं and climb up higher आणि वर 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 चढायचं, and higher. अजून वर. Praise God. हालेलुया. Bible says in Luke chapter 5, लूकचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a man whose name was Peter. एक माणूस होता ज्याचं नाव होतं पेत्र. He was a professional fisherman. मासेमारी करणारा जातीनं कोळी. He worked all night but caught nothing. रात्रभर त्याने मासेमारी केली पण एकही मासा जाळ्यात आला नाही. He was exhausted. He was dejected. मग तो दमला, थकला, नाराज झाला. He had done everything he knew. कारण की त्याला जे काही त्याच्या पेशातलं माहित होतं ते सगळं त्यांनी केलं पण मासे नाही आले. He used his boat. त्याने त्याची नाव वापरली, He used his net. त्याने त्याचं जाळं वापरलं, He used his skills. आणि त्याने त्याच्यातली कला वापरली, He used his team. त्याने त्याची टीम म्हणजे त्याचे साथीदार वापरले, But still there was no fish. तरी सुद्धा एकही मासा जाळ्यात
जाळ्यात आला नाही. Sometimes it happens. कधी कधी आयुष्यात असं होतं बेटा, You may use everything. तुम्ही सगळ्याचा वापर कराल, सगळ्यांचा वापर कराल, तुझी But- टीम चांगली आहे, तुझी कला चांगली आहे, तू फार निपुण आहे, तरी सुद्धा You will not be successful. तू यशस्वी होणार नाहीस. असं आयुष्यात होतं कधी कधी. It happens. होतं असं. म्हणजे आपण म्हणतो अरे बापरे, मी तर माझी सगळी कला इथे पणाला लावली, माझी संपूर्ण टीम मी इथे वापरली, तरी सुद्धा नाही झालं. होतं आयुष्यातच. Peter's talents, पेत्राची कला, his best effort, पेत्राने केलेले परिश्रम, hard work, खूप मेहनत, friends helping him, त्याच्या मित्रांनी त्याला केलेली मदत, all seemed to fail him. सगळं शेवटी असं वाटलं की हे अपयशी झालंय. असं And होतं. he could not catch a single fish. आणि पेत्राला एकही मासा धरता आला नाही त्या रात्री. He had no income for the day मग त्या दिवसाला त्याला काही आवक झाली नाही. and no way to support his family. आता परिवाराला आधार कसा देणार, कारण त्या दिवशी त्याला काही नफाच झाला नाही. And this story, आणि ही जी कहाणी आहे, it speaks to many of us ही कहाणी आपल्यातल्या अनेकांशी बोलते. as we reflect on the past year जसं आपण गेल्या or this year. जसं आपण गेल्या वर्षाकडे लक्ष देतो, या गेलेल्या वर्षाकडे लक्ष देतो. You must have also felt like Peter, तुम्हाला पण पेत्रासारखं कधी ना कधी वाटलं असेल working hard, की मी एवढी मेहनत केली, using your skills, मी माझ्या सगळ्या कला वापरल्या, trying your best, मी सगळे चांगले प्रयत्न केले, yet I'm not seeing any result. तरी सुद्धा मला त्याचा काही रिझल्ट पाहायला मिळाला नाही. Your efforts seem fruitless, माझे सगळी परिश्रम, मेहनत सगळं वाया गेलं. and disappointment starts to set in. आणि त्याच्यामुळे तुम्ही नाराज व्हायला लागलात. But Peter's story is a powerful reminder पण पेत्राची कहाणी एक सामर्थ्यवान स्मरण आहे that even when it seems like nothing is working, की जरी असं वाटलं आणि दिसलं की काहीच होत नाहीये, Jesus can turn things around for you. तरी सुद्धा येशू तुमच्यासाठी गोष्टी बदलू शकतात. He can turn things around for you in a way you have never imagined before. आणि येशू अशा रीतीनं गोष्टी बदलू शकतात की ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नाही. His boat could not help him. त्या पेत्राची नाव त्याला मदत करेना, His talent could not help him. पेत्राची कला त्याला मदत करेना, His net could not help him. पेत्राचं जाळं त्याला मदत करेना, His friends could not help him. पेत्राचे मित्र त्याला मदत करेना, Nobody could help him around. म्हणजे कोणीच त्याला मदत करू शकलं नाही. आयुष्यात असे दिवस येतात की कुठूनही काहीच मदत मिळत नाहीये. But there Jesus comes walking. पण मग येशू चालत येतात. When Jesus comes walking in your trouble, आणि येशू तुमच्या त्रासात चालून आले you are helped surely. की तुम्हाला नक्की मदत मिळते, मिळणार आणि मिळणारच. Jesus came there येशू तिथे आले that early morning. त्या पहाटे पहाटे. And Peter had not slept the whole night. पेत्रा अख्खी रात्र झोपला नव्हता. And then Jesus was preaching. पहाटे पहाटे येशू आले, तिथे उपदेश करू लागले. And then Jesus looked at Peter मग येशूंनी पेत्राकडे पाहिलं and said, "Will you give me your boat for me to preach?" आणि पेत्राकडे बघून येशू त्याला म्हणाले, तुझी नाव मला देतो का, त्यामध्ये उभं राहून मला उपदेश करायचा आहे. Peter allowed. पेत्रांनी परवानगी दिली. When you allow Jesus, जेव्हा तुम्ही येशूंना परवानगी देता something positive happens. तेव्हा काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतात. When you allow Jesus to step in your life, जेव्हा तुम्ही येशूंना आपल्या जीवनामध्ये यायची परवानगी देता, when you allow Jesus to step in your home, येशूंना जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरात यायची परवानगी देता, your profit starts. तुमचा फायदा तिथून पुढे सुरू होतो. Your profit starts. तुमचा नफा, तुमचा फायदा तिथून सुरू होतो. Praise God. देवाला धन्यवाद. पेत्राने नाव दिली आणि म्हणाला घ्या. See, Peter was cleaning his nets. पेत्र त्याचं जाळं साफ करत होता And while cleaning, he was feeling defeated. आणि जाळं साफ करताना त्याला पराजयी वाटत होतं की आज एकही मासा आला नाही. एवढे वर्ष मी मासेमारी करतो, मी जातीनं कोळी आहे, असं कधी झालं नाही, पण आज एकही मासा आला नाही. And after Jesus finished preaching, आणि येशूंनी त्याच्या नावेत बसून उपदेश केल्यावर Jesus said, येशू म्हणाले, "Take the boat a little bit inside the water पेत्रा तुझी नाव थोडी पाण्यामध्ये खोल हाकार ना and once again let down the net." आणि परत एकदा तुझं जाळं टाक ना पाण्यात. Peter said, तर पेत्र बोलला, "Lord, प्रभू, fishing time is night time. मासेमारी करायची वेळ रात्रीची असते, दिवसा नाही. Daytime, you cannot catch a single fish. दिवसा एकही मासा अडकत नाही जाळ्यात. And आणि whole night I started, संपूर्ण रात्र fish. मी प्रयत्न केला, but I could not catch a single one. एकही मासा माझ्या जाळ्यात आला नाही. But पण nevertheless, at your word, तरी तुमच्या शब्दावर I will try it." तुम्ही म्हणताय म्हणून मी परत प्रयत्न करतो. येशूंच्या शब्दांना जर असा मान आपण दिला Yes. तर गोष्ट संपली. मग You have to respect Jesus and His word. येशूंना आणि येशूंच्या शब्दांना मान द्यायला शिका.
येशूंचे शब्द आहेत ते ऐऱ्या गेऱ्याचे नाहीत. Peter was a professional fisherman. बघा पेत्र जातीनं कोळी होता. He knew the waters. त्याला पाणी माहित होतं. He knew the right time to fish. त्याला मासेमारी कधी करायची ती वेळ माहित होती. He had the best techniques. आणि त्याच्याकडे सगळ्यात चांगलं तंत्रज्ञान किंवा टेक्निक तेव्हाच होतं. But sometimes पण कधी कधी you feel असं वाटतं the words of Jesus don't make sense. येशूंच्या शब्दांमध्ये काही अर्थच नाही असं कधी कधी वाटायला लागतं. Sometimes our education tells हो ना, us कधी कधी आपण घेतलेलं जे शिक्षण असतं ना ते शिक्षण म्हणतं this doesn't make sense. की नाही नाही ह्याला काय अर्थ आहे का. How can Jesus help? येशू काय मदत करणार. रात्रभर एक मासाने आला आणि म्हणतात की आता परत So टाक दिवस. for one moment, तर एक क्षण the professional Peter thought it didn't make sense. पेशाकारी कोळी असलेल्या पेत्राला एक क्षण असं वाटलं असेल की रात्रभर काय आलं नाही. जेव्हा येतं ते आता दिवसा काय येणार आहे की जेव्हा नॉर्मली दिवसा मासे येतच नाहीत. So the statement that Jesus is making does not make sense. तर येशू जे काही बोलतात त्याला काय अर्थ नाहीये. Yet, तरी- in a moment of faith, विश्वासाच्या एका क्षणात Peter obeyed, पेत्राने आज्ञापालन केलं की गुरुदेव बोलतायत तर आपण करूया. trusting in Jesus येशूंवर विश्वास ठेवणे despite the odds. आणि काही जरी विरोध येत असला तरी सुद्धा विश्वास ठेवणे. The moment you trust ज्या क्षणाला तुम्ही विश्वास ठेवा is the moment the miracle happens. त्या क्षणाला चमत्कार होतो. विश्वास पाहिजे. Till that time, there were no fish. त्या क्षणापर्यंत एकही मासा आला नव्हता. Your unbelief will drive away the fish. तुझा अविश्वास आलेल्या माशांना पण परत लोटेल. Your unbelief will drive away your blessings. तुझा अविश्वास आलेल्या आशीर्वादांना सुद्धा परत लोटून दे. But the moment you have faith पण ज्या क्षणाला तू विश्वास ठेवशील and say, Yes, Lord Jesus, आणि म्हणशील हो प्रभू येशू I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Come on, say, Yes, Lord Jesus, म्हणा माझ्या मागणं की होय प्रभू येशू I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. You can change my position. तू माझी स्थिती बदलू शकतो. You can change my condition. तू माझी अवस्था बदलू शकतो. You can change my situation. तू माझी परिस्थिती बदलू I शकतो. believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. At your word, तुझ्या शब्दावर I will do it. मी करणार. तू बोलला म्हणून मी करणार. See? And what happened next? मग नंतर काय A झालं. miracle. चमत्कार. The nets were so full of fish पेत्राचं जाळं एवढ्या साऱ्या माशांनी भरलं that the net was about to break. की ते जाळं फाटायला लागलं. Peter had to call for help, आणि पेत्राला त्याच्या मित्रांची मदत घ्यावी लागली. and together with his partners, आणि एकत्र त्याच्या मित्रांसहित they hauled up the big catch त्यांनी संपूर्ण जाळं माशांनी भरलेलं बाहेर and आणलं. filled both the boats. आणि दोन नावा तिथे होत्या. त्या दोन्ही नावा भरून गेल्या माशांनी. Both the boats were full of fish. दोन्ही नावा माशांनी भरून It was गेल्या. almost sinking. आणि त्या नावा त्या वजनाने जवळजवळ बुडायला लागल्या. Jesus took Peter's failure येशूंनी पेत्राचं अपयश घेतलं and turned into overwhelming success आणि चमत्कारिक यशात त्याला बदललं. just because Peter believed. कारण एकच की पेत्रांनी येशूंवर विश्वास ठेवला. This year should be a year of breakthrough for each one of you. हे वर्ष तुम्हा प्रत्येकासाठी नवीन कोऱ्या सुरुवातीचं असेल. Praise God. हे वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी नवीन कोऱ्या सुरुवातीचं असेल. Amen. आमेन. It shall happen for you. असं होईल तुमच्यासाठी. Actually, खरं म्हटलं तर you are seeing my wife standing today. आज तुम्ही माझ्या बायकोला इथं उभं बघताय. Morning she was completely on the bed. सकाळी मी पूर्णपणे बिछाना धरलेला होता. Forget about cold and cough. She could not even get up. ए, सर्दी खोकला तर जाऊ दे, मला उठायला सुद्धा होत नव्हतं. And so we thought that she will not make it today. तर आम्हाला असं वाटलं की आज काही जयश्रीला होणार नाहीये. But she had a desire to come. पण एक इच्छा होती तिची की मला जायचं, मला करायचं. In the last Saturday of the year, I had to come. एक इच्छा होती की नाही शेवटचा शनिवार आहे वर्षाचा, मला जायलाच पाहिजे. But the devil was not allowing her to come. पण सैतान परवानगी देत नव्हता मला उठायची आणि यायची. She was sleeping, झोपलेच होते मी, couldn't get up. उठायलाच होईना. मला असं कधी कोणी पाहिलेलं नाहीये. And so I had arranged for another translator. तर मी दुसरा एक कोणीतरी भाषांतर करणारा नियोजित केला. But then पण मग we said we will pray. आम्ही म्हणालो आम्ही प्रार्थना करू. So when we were seated across the table, तर टेबल पाशी बसलेलो होतो.
I called my daughter Sandra. मी सांड्राला बोलावलं माझ्या And I मुलीला said, आणि म्हणालो, Come, let us agree and pray for her. सांड्रा चल आपण सहमत करून मम्मीसाठी प्रार्थना करू. Because the Bible says, कारण बायबल म्हणतं, if two of you shall agree touching anything on earth, it shall be done by my Father in heaven. तुमच्यातल्या दोघांनी पृथ्वीवरच्या कुठल्याही गोष्टीविषयीनं सहमत करून प्रार्थना केली तर ती गोष्ट स्वर्गीय पिता आपल्यासाठी करेल. And so I laid my hand on her. आणि माझा हात मी तिच्या डोक्यावर ठेवला. And my daughter also, Sandra, agreed with me आणि माझी मुलगी सांड्रा तिने माझ्याशी सहमत केलं that she will translate today no matter what happens. की हा जयश्री भाषांतर करणार, काही जरी झालं तरी करणार. आज तसंच झालं. And it happened. तसंच झालं. हा चमत्कार आहे. Praise God. हा चमत्कार आहे. It is our love for you. हे आमचं तुमच्यावरचं प्रेम आहे. मला राहवत नाही. मला असं होतं की लोक माझी वाट बघत असतील, मला जायलाच पाहिजे. म्हणजे असं नाही की माझी जागा कोणी घेऊ शकत नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी एल्स. पण मला असं वाटतं मी नाही गेले तर लोकांना माझी आठवण येणार. Praise God. मला जायला पाहिजे. येते ना माझी आठवण. Because all of you came कारण तुम्ही सगळे आलात knowing that this Saturday is the last Saturday of the year. जाणून की हा शेवटचा शनिवार आहे, या वर्षाचा आपण जायला पाहिजे आशीर्वाद घ्यायला. We have to receive blessings. आणि आशीर्वाद आपल्याला मिळायला पाहिजे. So my wife said, I also have to go. तर माझी बायको पण म्हणाली मलाही जायला पाहिजे. And God brought her आणि here. देवाने आणलं मला आज इथे बघा. And a voice opened up. आणि आवाज उघडला. Praise God. आवाज उघडलाच. The key to breakthrough in this new year या नवीन वर्षामध्ये नवीन कोऱ्या सुरुवाताची किल्ली म्हणजे is not about working harder and harder फक्त तुम्ही घाम गाळून मेहनत 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 ते नाही, or relying solely on your own understanding and strength, किंवा संपूर्णपणे स्वतःच्या समजुतीवर स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणं नाही बेटा. but it is listening to what Jesus तर said, येशू काय बोलतात त्याच्याकडे लक्ष लावणे, obeying His word, येशूंच्या शब्दाचं आज्ञा पालन करणे and trusting आणि विश्वास ठेवणे that He knows what's best for you. की प्रभूला माहितीये माझ्यासाठी काय चांगलं आहे. Even when you don't see your way forward, आणि जरी तुम्हाला पुढे जायचा रस्ता दिसला नाही तरी सुद्धा you keep on trusting तरी Him. सुद्धा विश्वास कायम ठेवणे, हार नाही मानायची. Jesus may be asking you as you're stepping in the new year, आणि नवीन वर्षात जसं तुम्ही पाऊल टाकणार आहात, येशू तुम्हाला विचारत असतील, are you stepping out in faith? विचारतील कदाचित येशू तुला की तू विश्वासाने पाऊल टाकणार आहेस ना. See, everybody is going to step in the new year whether you like it or not. बघा नवीन वर्षामध्ये पदार्पण सगळेच करणार, कोणाला आवडो न आवडो नवीन वर्षात जायचं तर सगळ्यांनाच आहे. You cannot say, I will not enter the new year. असं म्हणून चालणार नाहीये की मी नवीन वर्षात पाऊल टाकणार नाही. Can you say that? तुम्ही असं म्हणू शकता No, का? you cannot say. असं कोणी म्हणून चालत नाही की मी नवीन वर्षात जाणार नाही. But Jesus is saying, पण येशू म्हणतायत are you going to step in the new year with faith? नवीन वर्षामध्ये तू विश्वासाने पाऊल टाकणार आहेस की Say, नाही? I am going to step in the new year with faith. तर बोला माझ्या मागे, मी नवीन वर्षात विश्वासाने पाऊल टाकणार आहे. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. It may seem like the same effort, the same task, तुम्हाला असं वाटेल की अरे तेच काम, तीच मेहनत, the same situation, तीच परिस्थिती, but trusting Jesus पण येशूंवर जर विश्वास and ठेवला following His guidance आणि येशूंच्या मार्गदर्शनानुरूप जर चाललो will surely give you a breakthrough तर नक्की तुम्हाला नवीन कोरी सुरुवात मिळेल, that will far exceed your expectations. ज्यातून जे तुमच्या अपेक्षे पलीकडचं असेल, मागणी आणि कल्पना याच्या पलीकडचं असेल. Keep on reading the Bible, बायबल वाचत राहा, keep on praying, प्रार्थना करत राहा, keep on hoping, आशा ठेवत राहा, keep on trusting in God, देवावरचा विश्वास कायम ठेवा keep on attending the meetings, आणि सभेला येत राहा. and you will see the results. तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार म्हणजे दिसणार. येतच राहायचं सभेला, काही झालं तरी हार मानायची नाही. See, Jesus didn't provide one basket full of fish to Peter. बघा ना, येशूंनी काही पेत्राला एक छोटी टोपली भरून मासे दिले नाही He काही. didn't say, येशू असं नाही म्हणाले, something is better than nothing. काहीच नसण्यापेक्षा थोडंसं असलेलं बरं, हे थोडं घे. हे नाही. थोडं घे तुमचं बायकोला आणि आजीला घरात. हो. See, he didn't say that. येशू असं नाही म्हणाले तुझ्या बायकोला सासूला पुरेल एवढं हे टोपलीभर मासे घेऊन जा, एक 5 मासे घे जा. 5 मासे घेऊन No. जा. नाही, He filled the boat. संपूर्ण नाव भरून टाकली माशांनी. जेवढं हवं तेवढं खा, नाकातनं बाहेर पडीपर्यंत खा. Eat, sell, Ha. do what you want. वीक खा, कर तुला काय करायचं ते. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही.
याचे जिवंत उदाहरण. Praise God. देवाला धन्यवाद. God wants to bless you with more than enough. देवाला तुला पुरून उरेल एवढा आशीर्वाद द्यायचा आहे. More peace, more joy, more happiness, more health. अजून शांती, अजून आनंद, अजून खुशी, अजून आरोग्य. Praise God. देवाला तुला द्यायचं आहे. He wants to bless you. देवाला तुला आशीर्वाद द्यायचा Are आहे. you ready for it? तुम्ही तयार आहात का? If you are ready for it, तुम्ही जर तो आशीर्वाद घ्यायला तयार then असाल I am praying for you. You can all stand up. I will तर pray for मी you. तुमच्यासाठी प्रार्थना करीन. तुम्ही सगळेजण उभे राहू शकता. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. Before I pray for the last prayer, शेवटची प्रार्थना मी करण्या अगोदर from here I will stand and pray for you. इथे मी आता उभा राहून तुमच्यासाठी प्रार्थना करणार Close आहे. your eyes चला सगळ्यांनी डोळे बंद करा. and receive this prayer. आलेल्या सगळ्या भक्तांनी डोळे बंद करा आणि प्रार्थना स्वीकारा. In the mighty name of Jesus, येशूंच्या महान नावात I lift up my people before you. माझ्या लोकांना मी तुझ्या समोर आणत आहे. As we are about to step into this new year, जसा मी नवीन वर्षात पाऊल टाकणार आहोत. Lord, प्रभू, I ask for you to bless them abundantly. मी तुला मागतो की या लोकांना तू विपुल आशीर्वाद दे. Bless them with favor त्यांना अनुग्रह दे. and let miracles overflow in their lives, चमत्कारांची भरपुरी त्यांच्या जीवनात असू दे. a kind that they have never seen before. असे चमत्कार जे त्यांनी अगोदर कधी पाहिले नाही. You are the God of new beginnings, तू नवीन सुरुवातीचा देव आहेस. and I declare आणि मी घोषित करतो that this coming year की येणारं नवीन वर्ष will be a year of breakthroughs, एक नवीन कोऱ्या सुरुवातीचं वर्ष असेल. a year of restoration, पुनर्वसित करायचं वर्ष a असेल. year of divine favor. दैवी अनुग्रहाचं आणि कृपेचं वर्ष असेल. My God, माझ्या देवा, open miracle doors for them. चमत्कारिक दारं त्यांच्यासाठी उघड. The doors that were shut in 2024, 2024 मध्ये जी दारं बंद झाली let it open wide in ती 2025. सगळी दारं 2025 मध्ये सताड उघड. You keep on saying yes, Lord. तुम्ही होय प्रभू म्हणा. What seemed impossible in 2024, 2024 मध्ये जे अशक्य वाटलं let it become possible in ते 2025 2025 मध्ये शक्य कर. through your power and through your grace. तुझ्या सामर्थ्याद्वारे, तुझ्या कृपेद्वारे दे बापा. म्हणा होय प्रभू. Every unanswered prayers, जी प्रत्येक प्रार्थना जिला उत्तर मिळालं नाही let it be fulfilled in the name of ती Jesus. प्रत्येक प्रार्थना येशूच्या नावात पूर्ण होऊ दे. Lord, प्रभू, every prayer प्रत्येक प्रार्थना that has been delayed, ज्याला उशीर होत आहे, every dream प्रत्येक स्वप्न that has been deferred, जे साकार होत नाहीये, I declare मी घोषित करतो that 2025 2025 मध्ये will be the year of fulfillment हे 2025 त्या सर्व स्वप्नांना साकार करायचं वर्ष असेल. in the name of Jesus. येशूच्या नावात. धन्यवाद दे बाप्पा. Because you said कारण तू बोललाय in Psalm 84 verse 11, स्तोत्र संहिता 84:11 no good thing does he withhold from those who walk uprightly. जे लोक सरळतेने चालतात त्यांच्यापासून एकही चांगली गोष्ट तो राखून ठेवत नाही. So Lord, तर प्रभू, release every blessing सर्व पद्धतीचे आशीर्वाद मोकळे कर that has been withheld by the devil in the name of Jesus. जे सैतानाने त्यांच्यापासून राखून ठेवलेत ते सगळे येशूच्या नावात सुटू देत. My God, माझ्या देवा, give them divine favor and protection. त्यांना दैवी अनुग्रह संरक्षण दे. Let your eyes be upon your people तुझे डोळे तुझ्या लोकांवर असू दे. from the very first day of the new year to the last day of the new year. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत तुझे डोळे तुझ्या लोकांवर असू देत. As you had said जसं तू बोललायस in Psalm 121 verse 8, स्तोत्र संहिता 121:8 the Lord will watch over your coming and going, परमेश्वर तुझं येणं आणि जाणं न्याहाळत राहील both now and forever. आता आणि कायम. So protect them, तर त्यांना सुरक्षित ठेव. guide them, त्यांना मार्गदर्शन कर. let your favor surround them like a shield. तुझा अनुग्रह, तुझी कृपा ढालीप्रमाणे त्यांच्या सभोवताली असू दे. Lord, I pray प्रभू, मी प्रार्थना करतो for supernatural provision अलौकिक पुरवठा कर in every area of their lives. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक भागामध्ये. Financial breakthroughs, आर्थिक नवीन सुरुवात दे. healing in their bodies, आरोग्य शरीराला दे. restoration in their families, त्यांच्या परिवारांना पुनर्वसित कर and success in their endeavors. आणि त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना यश दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Thank you, Father. धन्यवाद दे Now, बाबा. are you ready to receive today's blessings? आता आजचे आशीर्वाद स्वीकारायला तयार आहात का? Yes. तयार The आहात? Lord will touch you. मग प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. The Lord will heal you. The Lord will deliver you. What things that had never happened before will start happening from now on
in Jesus' name. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. प्रभू तुम्हाला आतापासून जे अगोदर कधी घडलं नाही ते सर्व येशूंच्या नावात द्यायला सुरुवात करेल. Yes, the devil will leave you in Jesus' name. आणि सैतान येशूंच्या नावात तुम्हाला सोडून He जाईल. will touch you. तो तुम्हाला स्पर्श करेल. Some of the blessings you will receive it before the new year arrives. काही आशीर्वाद तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच मिळतील. In these 3 days, या येत्या 3 दिवसांमध्ये God can do a miracle for you. परमेश्वर तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो. In these 3 days, या 3 दिवसात God can do a miracle for you. परमेश्वर तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो. Do you believe? तुझा विश्वास आहे का? Do you believe? तुझा विश्वास आहे का? Then it will happen. मग घडेल. Even now, आता सुद्धा even now, आता सुद्धा Jesus has come येशू आले in a special way खास रीतीनं to touch you, तुम्हाला स्पर्श करायला, to heal you, तुम्हाला आरोग्य द्यायला, to deliver you. तुम्हाला सुटका द्यायला. Do you want prayers? तुम्हाला प्रार्थना हवी का? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. If somebody is sick, place your hands on them कोणी आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवाल. and cry out to God. रडून देवाचा धावा करा. Only God can change your situation. फक्त देवच तुमची परिस्थिती बदलू शकतो बेटा. Only God can change your situation. फक्त देवच तुझी परिस्थिती बदलू शकतो आणि कोणी नाही. Are you ready? तयार आहात? Shall I pray now? मग आता मी प्रार्थना करू का? The last Saturday of 2024. 2024 चा हा शेवटचा शनिवार आहे. God has brought you thus far. देवाने तुम्हाला इथपर्यंत चालून आणलंय. Not to leave you, तुम्हाला असं मध्ये सोडून द्यायला नाही, but to help you तर तुम्हाला मदत करायला, to enter the new year. अशासाठी की तुम्ही नवीन वर्षात पाऊल टाकावं. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for all these people. आलेल्या सगळ्या भक्तांसाठी मी प्रार्थना करतो. You have to come down. तू खाली आलं पाहिजे. You have to bless them. तू त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. Come on now, pray with me. चला सगळ्यांनी माझ्या बरोबर ही प्रार्थना Say, करा. my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्या समोर येत आहे. on the last Saturday of year 2024. 2024 वर्षाच्या शेवटच्या शनिवारी. Oh God, माझ्या देवा, I am a sinner. मी पापी आहे. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come down खाली ये and touch me now. आणि मला आता स्पर्श कर. Touch me by your power. तुझ्या सामर्थ्याचा मला स्पर्श कर. Heal me, Lord. मला आता आरोग्य दे. Deliver me, Lord. मला आता सुटका दे. Forgive me of my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. See, Jesus is coming. बघा येशू येत He आहेत. is coming. येशू येत आहेत. He is hearing your prayer. येशू तुमची प्रार्थना ऐकतायत. He is seeing that you have faith in Him. येशू बघतायत की तुझा त्याच्यावर विश्वास आहे. When you have faith, जेव्हा तुमच्याकडे विश्वास असतो God is honored त्याला देवाचा मान होतो and He will help you. आणि मग देव तुम्हाला मदत करतो. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you ही आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Every sickness go प्रत्येक आजार निघून जाऊ in दे Jesus' name. येशूंच्या नावात. See, it's happening. बघा होत आहे. Jesus is touching you येशू now. तुला स्पर्श On करतात. this last Saturday, He's touching you. या शेवटच्या शनिवारी येशू तुला स्पर्श He करतात. is healing you now. येशू तुला आता आरोग्य देत He आहे. is delivering you now. येशू तुला आता सुटका देत आहेत. Every sickness, प्रत्येक आजार leave निघून जाऊ दे in Jesus' name. येशूंच्या नावात. Every headache, डोकेदुखी, people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात ते निघून जाऊ दे. Body pain, अंगवेदना, people suffering with body ज्या pain, लोकांना अंगवेदना let होतात that pain vanish in Jesus' येशूंच्या name. नावात ते निघून जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय leave their bodies in Jesus' सोड name. त्यांचं शरीर येशूंच्या नावात. Let that ulcer vanish in ते Jesus' name. अल्सर निघून जाऊ दे येशूंच्या नावात. Tumor, ट्यूमर, people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमरच्या गाठी leave आहेत, सोड in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. That pain is त्या vanishing. वेदना जात आहेत. That sickness is तो vanishing. आजार जात आहे In Jesus' name. येशूंच्या नावात. Come on, call. चला सगळ्यांनी प्रभूचा धावा करा. Call in the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावात He धावा will करा. help you now. येशू तुम्हाला आता मदत करतील. Every stomach pain, पोटातल्या वेदना I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये सोड. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Swelling in the body. अंगावर आलेली सूज, Swelling in the body. अंगावर आलेली सूज Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. That swelling is going. ती सूज जात आहे. It's happening now. होत आहे. It is my Jesus moving in the माझे crowd. येशू लोकांच्या गर्दीत चालतायत. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. His eyes are upon you. येशूचे डोळे तुमच्यावर आहेत. He is delivering you. येशू तुला सुटका देत आहेत. Call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा आणि करा. He has to touch you येशू today.
येशूने तुला आज स्पर्श करायलाच हवा. He has to deliver you येशूने tonight. आज तुला सुटका द्यायलाच In हवी. the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. Asthma. दम्याचा आजार, People suffering with ज्या asthma. कोणाला दम्याचा आजार Lord आहे, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Thyroid problem. थायरॉइडचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Sore throat. घसा बसणं Leave in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. In Jesus' name be healed. येशूच्या नावात बरे व्हा. Let the sore throat be healed in Jesus' तो name. बसलेला घसा येशूच्या नावात In बरा होऊ दे. Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Every fever, ताप, leave in Jesus' name. सगळ्या पद्धतीचा ताप येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Blind eyes open in आंधळे Jesus' डोळे name. उघडू देत येशूच्या नावात. Deaf ears open in Jesus' name. बहिरे कान उघडू देत येशूच्या नावात. Those who cannot walk, ज्यांना चालता येत नाही, rise up in the name of उठा Jesus येशूच्या नावात and start walking in Jesus' आणि name. चालायला लागा येशूच्या नावात. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Cancer, कॅन्सर, Lord, प्रभू touch them, Lord. त्यांना स्पर्श कर. People who are suffering with ज्या cancer, लोकांना कॅन्सर झाला you heal them, Lord. त्यांना तू आरोग्य दे In Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Tuberculosis, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद, Those who येशू. cannot lift up their hands, ज्या लोकांना हात वर करता येत Lord नाही, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal their आणि hands. त्यांच्या हातांना आरोग्य दे. Every withered hand be healed in Jesus' name. प्रत्येक वाळलेला हात येशूच्या नावात बरा होऊ दे. Every complication in the body be healed in Jesus' name. अंगातला शरीरातला सगळा गुंता येशूच्या नावात बरा होऊ दे. Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ दे. Stone in the kidney be crushed in Jesus' name. किडनीमध्ये झालेल्या खड्यांचा येशूच्या नावात चुरा होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार Lord touch them, प्रभू Lord, येशू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या नावात. Those who are lying on the cot, जे लोक कॉट वर पडू नये, those who are lying on the bed, जे लोक बेडवर पडू नये, those who are in the hospital, जे दवाखान्यात आहे, oh God, माझ्या देवा show mercy to them त्यांच्यावर दया कर and remove them out of that bed. आणि त्या बेडवरून त्यांना बाहेर काढ. Remove them from the bed of affliction त्या त्रासांच्या आधाराच्या बेडवरून त्यांना बाहेर and आण. heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Those who are watching me live, जे मला ऑनलाईन बघतायत, whatever you are going through, ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, just say Jesus. केवळ म्हणा येशू, Jesus, help me, म्हणा येशू मला मदत कर. and He will help you. येशू तुला मदत करतील. Wherever you are, He will help you. जिथे See that कुठे तू man. असशील तिथे येशू तुला मदत See how the करेल. devil is attacking सैतान you. कसं त्या मुलावर हल्ला करतोय बघा, But see the power of Jesus. पण येशून मधलं सामर्थ्य सुद्धा बघा. Every devil, सगळा सैतान, I command you in the name तुला of मी Jesus. आज्ञा करतो, Leave. सोड. Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूच्या In नावात जा. Jesus' name. येशूच्या नावात See जा. how the devil is afraid of बघा ना Jesus. सैतान कसे येशूंना घाबरतो. He is afraid of the name of Jesus. सैतान येशूंच्या नावाला घाबरतो. Devil, सैताना, leave the people in Jesus' सोड या name. लोकांना येशूंच्या नावात. Leave their bodies in Jesus' त्यांचं name. शरीर सोड येशूंच्या नावात. Leave सोड in त्यांना the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic जादूटोणा, power, सैतानी leave शक्ती, in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Touch them all. सगळ्यांना स्पर्श Touch कर, them all. सगळ्यांना स्पर्श Touch them कर, all. सगळ्यांना स्पर्श कर. Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श The करतात. power of the devil is going. See, सैतानी सामर्थ्य जात आहे. see how बघा much, बघा how किती much त्रास. she is tortured. किती त्या बाईला त्रास होतोय बघा. How much they are tortured. किती छळ, किती The छळ. devil is just torturing them. सैतान छळ करतो, छळ छळ. But it is the Lord Jesus Christ who is delivering them. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सुटका देतात. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Lord, प्रभू whatever they need, give it to them. या लोकांना जे काही हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who want financial blessings, bless them financially. ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवे त्यांना ते दे. Those who want to go abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांना ती मदत कर. Bless those women who need children, ज्या Lord. बायकांना संतान हवंय त्यांना संतान दे. Bless all of them. आलेल्या सगळ्यांना आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to आणि एक Jesus. जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. Something beautiful is waiting for you in 2025. 2025 मध्ये काहीतरी सुंदर तुमची वाट बघत आहे. Something beautiful is waiting for you in 2025. 2025 मध्ये काहीतरी सुंदर तुमची वाट पाहत आहे. Because कारण you have trusted in Jesus. तुम्ही येशूंवर विश्वास ठेवलाय.
Because तुम्ही you have trusted in Jesus. येशूंवर विश्वास ठेवल्यामुळे Jesus has gone ahead in 2025. येशू अगोदरच 2025 मध्ये गेले. He has already gone. येशू गेले 2025 मध्ये. Because Bible says कारण बायबल म्हणतं Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्ताचे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. So don't worry. तर काळजी करू नका. Everything will turn out right. सर्व काही बरोबर होईल. But now, पण आता since you have gathered here on the last Saturday of the year 2024, 2024च्या शेवटच्या शनिवारी तुम्ही जमा झालेले असल्यामुळे don't forget to attend the first Saturday for the new year. नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी सुद्धा यायला विसरू नका. That is coming Saturday. म्हणजे पुढच्या शनिवारी. If you want your blessings, तुम्हाला जर तुमचे आशीर्वाद हवे असतील, come on that first Saturday of the new year. तर 2025च्या पहिल्या शनिवारी म्हणजे पुढच्या शनिवारी परत सगळ्यांनी या. Get your family. परिवाराला घेऊन या. Don't come alone. एकटे येऊ नका. Everyone should receive the touch of God as you enter the new year. सगळ्यांना देवाचा स्पर्श झाला पाहिजे नवीन वर्षात जाताना. So make it a point. तर तुम्ही हे ठरवा. Because a special prayer will be made coming Saturday. कारण खास प्रार्थना येत्या शनिवारी मी सगळ्यांसाठी करीन. You all have to begin with तुम्ही God. सर्वांनी प्रारंभ देवानेच करायचा. You all have to begin with a word of prayer. सगळ्यांनी प्रार्थना करूनच नवीन वर्षाची सुरुवात करायची. So coming Saturday, तर येत्या शनिवारी there will be a huge crowd. मोठी गर्दी लोकांची होणार आहे. But you come in time पण तुम्ही वेळेत या. and God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Praise God. देवाला धन्यवाद. We will hear a few testimonies. काही साक्षी आता आपण ऐकूयात. बिशप जी, हमारे बीच में सिस्टर हैं, वो अपनी साक्ष्य में बताते हैं कि पिछले महीने उनके कमर में बहुत ज़ोर से दर्द हो रहा था और जब वो दर्द हुआ तो वो डॉक्टर के पास गए. डॉक्टर ने उन्हें कहा कि आपका सोनोग्राफी करना पड़ेगा. जब अच्छा. उन्होंने सोनोग्राफी कराया तो सोनोग्राफी में पता चला कि उनकी किडनी में सूजन है ओह. और उनको किडनी स्टोन है. हाँ. वो कहते हैं कि किडनी स्टोन का जो दर्द था वो इतनी ज़्यादा बढ़ गया था कि उनको हॉस्पिटल में एडमिट करना पड़ा. हाँ. और जब एडमिट किया तो डॉक्टर ने उनको बताया कि आपका ऑपरेशन करना पड़ेगा और वो स्टोन इतने ज़्यादा है कि शायद आपकी जान भी उस ऑपरेशन के दौरान जा सकती है. उन्होंने कहा कि उनके परिवार वालों से उन्होंने एक पेपर पे साइन भी कराया कि अगर Listen to this testimony, please. सर्वांनी साक्ष ऐका बरं का. हाँ. और उनके परिवार वालों से साइन भी कराया गया कि अगर आपको कल को कुछ भी होता है तो तो आप जिम्मेदार हो. आप खुद जिम्मेदार हो और इस ऑपरेशन के लिए आप खुद यहाँ आए हो. सिस्टर कहते हैं कि 9 दिन तक वो हॉस्पिटल में रही और जैसे उनका ऑपरेशन का समय आया वो हमारे चर्च में आती थी और उनके परिवार वाले भी यहाँ आते रहे. वो यहाँ शनिवार को आकर आपके साथ प्रार्थना कर रहे थे. वो हॉस्पिटल में थे. वो कहते हैं कि प्रभु ने उनको हॉस्पिटल पे स्पर्श किया. जो उनका ऑपरेशन था वो कैंसिल हो गया. See this. और वो कहते हैं कि 3 दिन पहले वो हॉस्पिटल से डिस्चार्ज हुए हैं और आज वो शनिवार हमारे चर्च में आए हैं प्रभु को धन्यवाद देने के लिए. कहाँ गायब हो गया वो पत्थर? प्रभु ने गायब किया. प्रभु ने गायब कर दिया. हालेलुया. See, did you see that? बघा, She was not operated. तिचं ऑपरेशन झालंच नाही. The stones just fell off. ते खडे पडले. मतलब आपका ऑपरेशन हुआ, तुमचं ऑपरेशन झालंच नाही. नाही असंच डॉक्टरने काय म्हटलं मग? नाही केलं माझं ऑपरेशन. मी तर प्रेरला इकडले लोक प्रेरला आलते तिकडे माझ्याकडे ससूनला. हा. मग आता त्यांनी- आता नाहीच आहे तुम्हाला त्रास. नाही त्रास नाही. Thank you, Jesus. आमेन. आमेन. See the devil how he's torturing her. सैतान किती छळ करतोय बघा. All evil powers, I command you in the name of Jesus, leave and never come into her in Jesus' name. बिशप जी, इनका नाम सुनील तांबे है. हाँ. और ये रायगढ़ से आते हैं. अच्छा. इनको बचपन से सुनाई नहीं देता था. कान में से पानी आता था, बार बार पानी आता था. और ये बोलते हैं कि प्रॉपरली सुनाई नहीं देता था. लेकिन 2021 से हमारे चर्च को जो मीटिंग है वो ऑनलाइन देखते थे, सिर्फ ऑनलाइन. इधर आने को उनको नहीं जम रहा था, लेकिन ऑनलाइन देखते थे 2021 से. आज वो बताते हैं कि बचपन से जो उनको बीमारी था, कान से पानी आ रहा था, सिर्फ ऑनलाइन सिर्फ आपका मीटिंग देखा और परमेश्वर ने इनको आशीर्वाद किया और स्पर्श किया. आज वो बताते हैं उनको प्रॉपरली सुनाई देता है और कान से जो पानी आ रहा था, इतने दिन से बह रहा था बचपन से, वो भी पूरी तरीके से बंद हो गया है. और आज वो गवाही देने के लिए खास यहाँ पे आए हुए हैं. आमेन. किस कान से? ये कान से आपको सुनाई नहीं दे रहा था, अब सुनाई देता है. हाँ? आवाज आ रहा है. You can hear, see that? बघा, He could not hear. ऐकू येत नव्हतं त्यांना. कधीपासून तुम्हाला ऐकायला येत? बचपन से आपको नहीं सुनने आ रहा था. हाँ. मगर वो पानी आ रहा था आपके पानी कान आ में. रहा था. आपने क्या किया? कुछ नहीं किया. सिर्फ आपने वचन सुना. हाँ. और प्रेयर स्वीकार लिया. और अभी एकदम अच्छा हो गया. अभी अच्छा हो गया. See this? बघा,
हर शनिवार को ऑनलाइन मीटिंग देखते मतलब Online देखते हैं। शनिवार, रविवार और सोमवार ये ऑनलाइन देखते हैं, रायगढ़ से देखते हैं। रायगढ़, हाँ, रायगढ़। रायगढ़ महाराष्ट्र। Thank you for God blessing bless him, you, Lord. brother. Thank you for healing him in Jesus' Amen. name. See आमेन, this? आमेन. He will not tell lies. खोटं तर बोलणार नाही ना माणूस एवढ्या लांबून आलेला आहे. Yes. प्रेज लॉर्ड बिशप. हे भाऊ आहेत ते चिखली या ठिकाणाहून येतात. ते सांगतात की काही वर्षांपूर्वी ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना ठाऊक नाही की त्यांना काय होत होतं. ते म्हणतात की कदाचित ही करणी वगैरे होती, मला काही माहिती नव्हतं. एवढं डिप्रेशन होतं की मी काय करतो हे देखील मला ठाऊक नव्हतं. ते म्हणतात अनेक वेळेला मी काय गोष्टी मला विचित्र करायच्या इच्छा होत्या. ते म्हणतात की एक वेळेला मी आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न माझ्या डोक्यात येत होता. पण ते सांगतात की मी जसं चर्चला येऊ लागलो, परमेश्वराने माझ्या जीवनात कार्य केलं. आता माझं जे पूर्ण डिप्रेशन ते सगळं निघून गेलेलं आहे आणि मी कंटिन्यू चर्चला येत आहे आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद देत आहे. ते म्हणतात मी खास एवढे दिवस मी प्रयत्न करत होतो, पण आज परमेश्वराने मला मदत केली त्याची साक्ष देण्यासाठी. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावात देत आहे. हालेलुया. हालेलुया. गेला आता. Amen. लास्ट संडेला गेलो. Last Sunday ला लास्ट संडेला. लास्ट सॅटर्डेला मी आलो सॅटर्डेला तुम्ही टेस्टिमनी आला होता. देण्यासाठी फक्त आज. ओ. आणि आता डिप्रेशन नाही. नाहीये मला आहे ना. मी त्या स्टार्टिंगला ज्या वेळेस इथं आलो होतो तर मला फक्त एवढं सांगितलं होतं. मला स्टेला सिस्टरने अटेंड केलं होतं. म्हणलं सिस्टर मी आता भेटलो नाही पासरानंतर मी मरेल कदाचित उद्या. तर ते काय बोलले, तू फक्त येत राहा म्हणे, तू मारणार तर नाही म्हणे, पण सुटका तुला इथं लवकर भेटेल म्हणे. पण मला 4 वर्षानंतर इथे क्लिअर झालं सुटका मिळाली. सगळं. देवाला धन्यवाद. Touch his life, Lord, Amen. and heal him completely. Yes, oh Lord. Master. Let your peace grip his life in Yes. Jesus' name. Amen. Amen. हालेलुया. पास्टर 15 दिवसांपासून त्यांना तोंडाला पास्टर अल्सर आला होता आणि ते सांगतात पास्टर त्या अल्सर इतका वेगळ्या लेवलवरती पोहोचला, त्यांना खाता येत नव्हतं, त्यांना बोलता येत नव्हतं आणि खूप सारे औषधं गोळ्या केले, मलम केले, पण काही फरक पडला आणि शेवटी त्यांना ऍडमिट करायची वेळ आली होती आणि ते ऍडमिट झाले पण होते, पण तरी सुद्धा काही फरक पडला नाही. शनिवारच्या सभेमध्ये ते आले, त्यांनी तुमच्यासोबत शेवटच्या प्रार्थनेमध्ये सहमत झाले आणि प्रभूला म्हणले की प्रभू मला खाता पिता येत नाही, तुम्हाला बरं कर यावेळेस. आणि प्रभू इतका महान आहे. दुसऱ्याच दिवशी ते सांगतात ते व्यवस्थित जेवलेले आहेत, एकदम पूर्णपणे आता ते बरे आहेत, त्यांना काही त्रास नाही. प्रभूने त्यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे. हालेलुया. बरं वाटतं का? बरं वाटते आता कोणी बरं केलं? येशू प्रभूने. आमेन. Thank you for healing him, oh Master. धन्यवाद येशू. Be धन्यवाद. completely whole in आमेन. Jesus. In Jesus name. See this young girl. ही बघा एवढी लहान तरुण मुलगी. Last time, you devil, I command you in the name of Jesus Christ of Nazareth, leave and never enter her ever again in Jesus' name. प्रेज द लॉर्ड बिशप जी, बहुत अद्भुत गवाही है इन ब्रदर और सिस्टर की. वो कहते हैं कि उनकी एक इच्छा थी कि वो अपने बच्चों के लिए एक 2 व्हीलर गाड़ी खरीदे, पर वो कहते हैं कि उनकी परिस्थिति, आर्थिक परिस्थिति इतनी अच्छी नहीं थी कि वो गाड़ी ले सके. वो कहते हैं कि इस चीज़ का वो विचार 1 साल से कर रहे थे, पर किसी ना किसी कारण की वजह से वो रह ही जा रहा था. वो कहते हैं कि पिछले महीने इनकी जो वाइफ है एक खेल में गई, जिस खेल को होम मिनिस्टर कहते हैं, और वो कहते हैं कि वो प्रेयर करके गए थे कि प्रभु आज कुछ तो हमें अच्छा मिले. हालेलुया. वो कहते जब वो खेल रहे थे तो उनके लकी ड्रॉ में उनको जिस 2 व्हीलर के लिए वो चाह रहे थे, प्रभु ने वो 2 व्हीलर उनको लकी ड्रॉ में दिया, हालेलुया. फ्री ऑफ कॉस्ट दिया, जिसके लिए वो कल्पना करा. सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. होम मिनिस्टर आदेश बांदेकर. हे खरं आहे? बघा खरंय. प्रभूने इच्छा पूर्ण केली. गाडी कशी मागायची केली? ना, माझ्या मुलाला कोणी देत नव्हतं गाडी. गाडी कोणी देत नव्हतं हो. तुमच्या मुलाला, हो, मग प्रभूने केली. देवाने दिली, प्रभूने दिली. फुकट दिलं? हो, हो फुकट ना. दिली. 1 रुपया खर्च नाही आला. दे बाप्पा धन्यवाद. फ्री मध्ये गाडी दिली, 1 रुपया घेतला नाही. हो, प्रभू हालेलुया. ती होम मिनिस्टर गेली, ती मला समोर दिसत होतं की गाडी माझ्या घरी आहे आणि पूजा चालली. मी बेडवर बसलो होतो. See that. त्यांना दिसलं गाडी दारात आली म्हणून आणि माझा तिथं लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला. अरे वा देवाला धन्यवाद. धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद येशू. आमेन. शेवटी कुठून तरी प्रभू कार्य करतो. आमेन. आमेन. Lord, thank you for blessing them, O Master, Lord. with this 2 wheeler. Yes. You have shown through this miracle Yes, that you धन्यवाद. are with them, O होय दे Master. बाप्पा. In Jesus' name. आमेन. God bless you. God bless you. बिशप जी, इनका नाम एनोश सैमुअल है. हाँ. और ये बताते हैं कि पिछले 6 महीने से वो डिप्रेशन में है और अलग अलग प्रकार के टेंशन उनको आते थे. स्ट्रेस आता था, डिप्रेशन आता था, पूरा मतलब लाइफ में थक गए थे. हाँ? करते हुए मैं बहुत दिन से प्रेयर कर रहा था
मैं हर बार यहाँ पे आते प्रेयर करता कि लोग छूते हैं, मेरे को क्यों नहीं खुदा छूता है। अच्छा। और आज प्रेयर करते करते ही एक ऐसा पूरा हल्का हो गया बदन और एकदम ही मैं स्लैप्ड आउट हो गया और सच में मतलब लॉर्ड है यहाँ पे, है ना? सच में है, सच में है। हाँ। See that? योर स्माइल सेज इट ऑल बेटा, Jesus है। प्रभु है यहाँ पे। आज मैं उधर बैठा था, मुझे इतना बुरा लगा कि मैं उधर क्यों बैठा, हाँ। इधर क्यों नहीं बैठा आके, क्योंकि मुझे आप लोग जब पास्टर आके ऐसे करते तो मैं फट रिसीव करता हूँ। अच्छा। और आज मुझे इतना मतलब बुरा लगा और आज ही लॉर्ड ने मेरे को छुआ कि नहीं मैं छोड़ा नहीं देखो। आमेन आमेन Bless him, Lord. हालेलुया। Father, यस his desire was Bless that this young he should man, be in Master. front of me as Yes, I Jesus. wave out my hand. Yes, He O should Lord. be there. I Yes. pray, O Lord, today I'm touching him. Yes. In the name of Jesus. Yes. Bless him. Yes. Fulfill all his heart's Yes, desire. Father. In Jesus' No name. more depression. Say amen. Praise God. प्रेस लॉर्ड बिशपजी, ह्या रंजना सिस्टर आंटी आहेत त्यांचं ते दापोडीमध्ये राहतात. ते सांगतात की ते 25 वर्ष झाले चर्चला येत आहेत. ते म्हणतात की 60 वर्षामध्ये मला आजचा कधी त्रास झाला नाही, पण काय मी आजारी होते गेल्या आठवड्यामध्ये. गुरुवारी ते म्हणतात त्रास इतका वाढला, मला श्वास घ्यायला देखील त्रास होता होता रात्री. ते म्हणतात की मी जे उभे होते ते मी खाली पडले त्यावेळेला आणि मला समजत नव्हतं की मला काय होतंय. त्याच वेळेला ते म्हणतात की मी परमेश्वराकडे प्रार्थना केली, प्रभूला म्हटलं प्रभू तू आरोग्य देणारा परमेश्वर आहे. ते म्हणतात की परमेश्वरने मला स्पर्श केला, मला प्रभूने आरोग्य दिलं आणि मी जे या ठिकाणी उभी आहे ती फक्त देवाच्या कृपेने उभी आहे. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावात आहेत. हालेलुया. आमेन. धन्यवाद देव बाप्पा. Pray for your Father in Jesus' name. जेवण जात नाही का बाबा? एक्सरे काढायला सांगितलं. बर. Touch her, Lord. Yes, O Touch her throat. Yes, Master. That Lord, let everything be cleared Yes. in the name of Jesus, that she would be able to eat properly. Yes, Master. Thank you, Father. Oh, see this small girl. All the evil powers, I command you in Jesus' name, leave her and never come into her. Go out in Jesus' name.